नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यासमोर एखादं छोटंसं प्रकरण घेऊन त्याचं आपण एक्सप्लेनेशन तुम्हाला देतोय. तर पण आज तुमच्यासाठी नवीन प्रकरण मी घेऊन आलोय. उदाहरण मेरिटचं आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेला मेरिट ठरवण्याची काही उदाहरणं असतात, त्याच्यापैकी बघा हे आजचं एक प्रकरण आहे. पास नापास. आता नेमकं पास नापासावर आधारित एक 5-6 टाईपची उदाहरणं आहेत बरं का. पण त्याच्यापैकी एक टाईप आज मी घेऊन आलोय आणि जो महत्वाचा आहे. उदाहरण बघितलं तुमच्या लक्षात येणार आहे की हा हे महत्वाचं उदाहरण आहे बरं का. चला बाळांनो, त्याच्या अगोदर आपण प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपे सर या नावानं आपण एक ॲप आणलंय. गणित, बुद्धिमत्ता, बीजगणित, भूमिती या चारही विषयाची बेसिक पासून तयारी करणारं आपलं असं एक ॲप आहे. तर गेल्या 26 फेब्रुवारीपासून ते ॲप आपण आणले. बऱ्याच जणांनी ते ॲप विकत घेतले. रिस्पॉन्स पण आपल्याला छान मिळतोय. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून ते ॲप घेतलं नसेल त्यांनी ते लवकरात लवकर ॲप घ्या, जेणेकरून भरती यायच्या अगोदर तुमच्याकडून त्याचा अभ्यासक्रम पुरा होईल आणि तुम्हाला रिव्हिजन करायला त्याचं वेळ मिळेल. त्यामुळं ज्यांना ॲप खरेदी करायचंय त्यांनी लवकरात लवकर ते ॲप डाउनलोड करून विकत घ्यावे. चला बाळांनो, मला काय म्हणायचं आहे का आता, पास नापास या टाईपचं एक प्रकरण मला घ्यायचं या. समजा बाळांनो गणित विषय आहे आणि समजा अजून एक इंग्रजी विषय आहे. असं दोनच विषय आहेत. आणि आपल्या शाळेमध्ये असं झालंय की काही मुलं गणितात नापास झाली. काही मुलं बरं का. समजा आपल्या वर्गातली 30% मुलं गणितात नापास झाली. कशात? गणितात 30%. समजा आपल्या शाळेतली 40% पोरं इंग्रजीत नापास झाली. म्हणजे मला असं म्हणायचंय काय, की या पोरांचा फक्त गणितच विषय नापास आहेत, म्हणजे नापास आहेत पोरं. ही पोरं फक्त गणितात नापास आहेत. ही पोरं फक्त इंग्रजीत नापास आहेत. पण काय काय असं पण असेल की नाही रे, की काही पोरांचं दोन्ही विषय गेले असतील. नसेल बाई, काय सांगावं, ढ पोरगा असेल एखादा त्याचं दोन्ही विषय गेले असतील. मी असं म्हणतोय की दोन्ही विषयामध्ये काहीतरी पोरं नापास आहेत. दोन्ही विषयात बाळांनो 20% पोरं नापास आहेत. मग बाळांनो, आठवते का उदाहरण? मग अशा स्वरूपाची माहिती तुम्हाला उदाहरणात दिली जाते की कुठले तरी दोन विषय असतात, या विषयात नापास किंवा पास म्हणतील, या विषयात पास किंवा नापास म्हणतील, आणि अजून तुम्हाला त्या दोन्ही विषयातलं पण देणार. आणि याच्यावरनं तुम्हाला एक फायनल प्रश्न विचारणार, मग नक्की त्या अख्ख्या शाळेतली किती टक्के पोरं किती टक्के पोरं काय झाली? पास झाली. किंवा किती टक्के पोरं काय झाली? नापास झाली. किती टक्के पोरं काय झाली? नापास झाली किंवा पास झाली. असा बाळांनो तुम्हाला प्रश्न विचारतात. ओके. चला तर बाळांनो, मग आता नेमकं ही उदाहरणं सोडवायची कशी ते आज तुम्हाला मला शिकवायचं आहे. तर मला एक सांगा आता, उदाहरणाची आयडिया आली की तुम्हाला मला काय म्हणायचं ते? दोन विषय देणार आणि अजून हा एक शब्द येणार दोन्हीचा. त्याच्या ओळखायचं की आपल्याला हा प्रकार आहे. मग मी एक सांगू तुम्हाला, ह्या टाईपची उदाहरणं मोजून फक्त 2 प्रकारची असतात. 2च प्रकारची उदाहरणं तुम्हाला परीक्षेला येतात. बघायचंय कसं? चला तर आता मग त्यातला पहिला प्रकार मला तुम्हाला शिकवायचा आहे. काय माहिती आहे का? की तिन्ही शब्द समान असतील तर. आता या शब्दाचा नेमका अर्थ काय? की तिन्ही शब्द सारखं पाहिजे तर. म्हणजे काय माहिती आहे का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पास, पास आणि पास. बघा बरं, हे तिन्ही शब्द कसे आले? आले का समान? किंवा कधी कधी नापास, नापास, नापास. आले का तिन्ही शब्द समान? याला म्हणायचंय काय? तिन्ही शब्द समान असताना मग पास पासवाले असू द्या किंवा नापास नापासवाले असू द्या, पण शब्द कसे आहेत? समान. ओके. मग या टाईपचं उदाहरण 2 प्रकारचे मोडतात म्हणलं का नाही मी तुम्हाला, की तिन्ही शब्द समान असल्यावर आणि समजा ह्यातला एका दुसरा वेगळा आला तर तो पण प्रकार आज आपण शिकणार आहे. चला तर बाळांनो, मग आता ठरलं, तिन्ही शब्द काय आहेत? समान. या बघा, या टाईपचं उदाहरण तुम्हाला परीक्षेला येतंय. आठवलं का आता? ज्याने अभ्यास केला त्याला माहिती आहे, फक्त नवीन पोरांना माहित नसेल. तर ऐका आता बाळांनो, एका परीक्षेत 30% विद्यार्थी
गणितामध्ये नापास झाली. म्हणजे मला सांगा, पहिला विषय तर कळला गणित, है की नाही, एक विषय कळला. गणितात 30% पोरं नापास झाली. 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाली. अजून एक विषय आहे इंग्रजीचा, नापास झाली. आणि 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाली. कळलं का? दोन्ही विषय यात नापास झाली. मग तुम्ही मला सांगा आता, या तिन्ही शब्दांमध्ये 5-5 शब्द आलाय का नापास आला बघा. गणितामध्ये पण नापास शब्द आला बघा, बर इंग्रजीत नापास आला आणि दोन्ही विषयात पण काय आला, नापास आला. मग कळला का माझा पहिला प्रकार कुठला येतो? तिन्ही शब्द समान. कळलं का आता? तिन्ही शब्द कसे आले, समान. ज्यावेळेस असं येतं का नाही, त्यावेळेस काय करायचं, तर ऐका आता मी फायनल सांगतोय की तिन्ही शब्द समान आल्यावरती इकडे बघा, का याला गोल करायचा, याला गोल करायचा आणि याला पण गोल करायचा. म्हणजे मनात काय येतो, हा तिन्ही शब्द समान आले. आलं का मनात तुमच्या? अशा वेळी मस्तपैकी पहिल्या दोघा जणांची डायरेक्ट बेरीज करायची, दोन विषयावाल्यांची. मग करा बर, दोन विषयाची बेरीज 30 अधिक 20, दोन विषयवाल्यांची बेरीज करायची आणि त्यातनं हा जो दोन्ही विषयवाला आहे का त्याला वजा करायचा. सांगा उत्तर काय आलं? 30 आणि 20 काय? 50 मधून 10 गेले 40%. पण एक आता लक्षात ठेवा माझं, मी काय सांगतो ते आलेलं उत्तर कुणाच येतं माहिती आहे का? तो तिन्हीकड शब्द आहे का नाही त्याच उत्तर आलं, म्हणजे नापास. तुम्हीच सांगा मला, आपल्या शाळेमध्ये टोटल किती टक्के पोरं नापास झाली? 40%. आता खरं सांगा, आपण सहज म्हणतो का नाही रे, मग 40% पोरं जर नापास झाली तर टोटल टक्केवारी किती असती? 100% का नाही? मग 40% पोरं नापास तर उरलं किती? 60%. 100तनं आहे का नाही, टोटल 100% असतं. आणि मग 60% पोरं काय होणार, नापास. हे उत्तर तुम्ही काढलंय बरं का. संपला की प्रश्न. मग प्रश्न काय विचारलाय, तर त्या परीक्षेत किती टक्के पोरं पास झाली बघा बरं, किती? 60%. संपलं उत्तर, संपलं उत्तर. चला परत एकदा शॉर्टकट मध्ये. आता बघा, तिन्ही शब्द समान आल्यास, तिन्ही शब्द समान आल्यास पहिल्या दोघा जणांची बेरीज करा. तोंडी येत असेल तर तोंडी करा. 30 आणि 20 50. आलेल्या उत्तरातून दोन्हीवाला अंक कोण आहे त्याला वजा करायचा. किती? 40% बर का. पण मी म्हणलंय आलेलं उत्तर कुणाचं येतं? समान शब्द असणाराच, म्हणजे कुणाचं? नापासाचं. मग तुम्हीच सांगा बाळांनो, जर 40% वर्गातली पोरं नापास होत असतील तर आपोआप उरलं किती 100%पैकी? ही मनाचं काढलं बरं का. 60%. 60% पोरं काय होणार? पास होणार. संपले उत्तर. मग किती टक्के पोरं पास झाली? 60%. संपलं. कुठे नाही कळलं सांगा. ओके, चला पुढचं बघू आपण. या एका पोराने कमेंट केली ते बघा बाळांनो, की अशा टाईपचं उदाहरण घेऊन या, दोन्ही वगैरे पास नापासाचं, म्हणून बघा हे प्रकरण घेतलंय मी. यार बाळांनो, एका परीक्षेत एकूण विद्यार्थ्यांच्या 35% विद्यार्थी हिंदी विषयात अनुत्तीर्ण. पहिला शब्द कळला, अनुत्तीर्ण. हिंदीत. इंग्रजी विषयात 45% पोरं अनुत्तीर्ण झाली. दोन शब्द तर कळलं नापास. आणि अजून बघा, 20% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. काय कळलं सांगा? आला का शब्द सारखं? मस्त पैकी पहिल्या दोघा जणांची बेरीज कुणाची? 35ची आणि 45ची. बरोबर, 35ची 45ची बेरीज करा. किती? 80% का? मग पहिल्या दोघांची बेरीज झाली 80, त्यातून
कुणाला वजा केला? दुसऱ्याला. किती आलं? 60%. कळलं का बघा? पण आलेलं उत्तर कुणाच येतं? समान शब्दाचं, म्हणजे अनुत्तीर्णच, म्हणजे नापास पोरांचं. मग तुम्हीच सांगा आता, वर्गातली जर 60% पोरं नापास होत असतील तर उरली किती? 40% पोरं काय होणार? उत्तीर्ण. संपलं उत्तर. बघा प्रश्न काय विचारलाय? उत्तीर्ण किती? 40%. संपलं उत्तर. कुठे नाही कळलं सांगा? आता शॉर्टकट मध्ये अजून एकदा बघा. तिन्ही शब्द जर समान आले तर पहिल्या दोघांची बेरीज, मग तोंडी सांगा. 35 आणि 45 ची बेरीज किती? 80. आणि त्या 80 मधून 2 निवाला करावा जा. 60%. कुणाचं उत्तर आलं? अनुत्तीर्णवाल्यांचं. आणि तुम्हीच म्हणताय 60% पोरं नापास, तर काय 40% पोरं पास होतील. संपलं उत्तर. हाच फायनल पॅटर्न ठेवायचा आहे बरं का. चला ओके, या पुढं. या रे बायांनो, आता जरा पॅटर्न चेंज झाला बरं का बायांनो. बघा वर, 75% विद्यार्थी उत्तीर्ण कशात? विज्ञानात. 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण. समान आलं बरं का शब्द. आणि दोन्ही विषयात 65% विद्यार्थी उत्तीर्ण. काय ठरलं? तिन्ही शब्द समान आले. सांगा पॅटर्न काय आपला? पहिल्या दोघांची बेरीज. तुम्हीच सांगा. 75 आणि 70 ची बेरीज तोंडी करा रे. 70 आणि 70, 140 आणि 5, 145. मला तर आलंय बाबा, तुम्हाला आलंय का बघा? तोंडी बर का. 75 आणि 70 ची बेरीज किती आली? 145. मी तोंडी केलंय बर का. त्याच्यातून दुसरा अंक म्हणजे कोण? 2 निवाला करावा जा. 65 करावा जा. बाकी 0. 14 6 गेले काय? 8. तुम्हीच सांगा उत्तर आलं कुणाचं? उत्तीर्णवाल्यांचं ना, कारण तोच शब्द सगळीकडे आलाय. तुम्हीच सांगा. तर 80% उत्तीर्ण तर उरले किती? 20% अनुत्तीर्ण. पण फसू नका आता बाळांनो. काय फसू नका? प्रश्न असा विचारलाच नाही. बघा प्रश्न काय विचारलाय. जर एकूण 320 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, याचा अर्थ वाढला का नाही? प्रश्न सांगा. हा 320 कुणाचा आकडा आहे? उत्तीर्णवाल्यांचा. उत्तीर्ण. पण आपण उत्तीर्ण काढलाय का नाही रे? 80%. बघा बर का. मग त्यांनी पण उत्तीर्ण दिलाय का नाही? म्हणजे हा उत्तीर्ण अंकातला आला आणि आपण काढला टक्क्यातला आला. एक सांगा तर काय करायचं? त्यांनी दिलेल्या उत्तीर्णला आपल्या उत्तीर्णाने भागायचं. 320 ला 80 ने भागलं. कुठनं आणला 320? त्यांनी दिलाय उत्तीर्णवाला, म्हणून आपण उत्तीर्णनेच भागणे बरं का, याने भागायचं नाही. आणि आता सांगा प्रश्न काय माहितीये का? तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले? तुम्हीच सांगा. परीक्षेला किती विद्यार्थी बसतात रे? अख्खी परीक्षा द्यायला 100% पोर बसतात का नाही? म्हणून याला 100 ने गुणायचं. कुठे नाही कळलं सांगा? संपलं उत्तर. मग किती परीक्षेला विद्यार्थी बसले हे उत्तर बघा तुम्हाला आता. या सांगा. शून्याला शून्य गेला. 8 1 8 चौक 32 आणि करा की 100 चौक 400. संपलं. परीक्षेला किती विद्यार्थी बसले? 400. संपलं उत्तर. कुठे नाही कळलं सांगा? एक सांगू महत्वाचं भावना, फक्त तुम्हाला एवढंच आहे. मला माहिती आहे तुम्हाला इथंच नाही कळलं, बाकीकडे सगळीकडे कळलं. या वर बघा आता, हे आपण काढून घेणार आहे. पण त्यांनी 320 विद्यार्थी काय आहेत? उत्तीर्ण. मग त्यांनी दिलेत ना, आपण हाय असं लिहायचं 320. पण बाळांनो हे कसले आहेत? उत्तीर्ण. मग इथले उत्तीर्ण कोणात? 80. मग त्यांनी त्याला भागायचं.
आणि प्रश्न काय विचारला महत्वाचा, किती विद्यार्थी बसले. मग किती विद्यार्थी बसतात रे? 100% बसतात का नाही? 100 निघू ना, संपलं उत्तर. भाग लावला आणि बाळांनो तुम्ही उत्तर आणले ना, 8 1 8 चोक 100 चोक काय 400, संपलं उत्तर. कर चला पुढचं. चला या. सेम टू सेम प्रश्न आहे या. 27% विद्यार्थी मराठीत नापास, 23% विद्यार्थी हिंदीत नापास, 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास. आल्या का सगळं समान? करून टाका आपला नियम, पहिल्या दोघांची बेरीज. मग 27 आणि 30 ची बेरीज करा, 23 ची बेरीज करा. मला तर आले या 27 आणि 23 50, बरोबर आहे. आणि 50 मधून कुणाला वजा केला? 10ला, दोन्ही वाल्याला 40%. कुणाचं उत्तर आलं? नापासवाल्यांचं. कळलं का बघा. मग तुम्हीच सांगा, जर 40% पोरं नापास होतात तर 60% पोरं काय होतील? पास होतील. संपलं. पण प्रश्न असा विचारलेला नाही. बघा काय दिले, जर 180 विद्यार्थी पास, कळलं का? 180 आकडा कुणाचा आहे? कुणाचा आहे? पास. तर मग आता पासवाल्यांनी भागायचंय. मग कोण आहे पासवाला सांगा? 60 आहे, 40 नाही बरं का, भागा 60 ने. आणि 52 प्रश्न काय विचारलाय? एकूण किती विद्यार्थी बसले? मग किती बसतात? 100%. संपले की उत्तर. मग पुन्हा 100 ने त्याला, 6ला 0ला 0 गेला, 6 1 6, 6 त्रिक 18 आणि करा गुणाकार, 100 त्रिक 300. संपलं. परीक्षेला किती मुले बसली? 300 मुली. 300 मुले बसली. कळलं का नाही कळलं बघा. हे महत्वाचं आहे बाबा सगळ्यात. चला अजून एक घ्या. या 91 बघा. एका शाळेत गणितात 65% विद्यार्थी पास, इंग्रजीत 75% विद्यार्थी पास आणि दोन्ही विषयात 50% विद्यार्थी पास. आलं का सगळं सारखं? करा पहिल्या दोघांची बेरीज. 65 आणि 75 ची बेरीज नसेल येत तर एका बाजूला करा, पर्याय नाही त्याला. 65 आणि 75 ची बेरीज किती आली सांगा? 140 आहे की नाही. मग पहिल्या दोघांमधनं दुसरा 50 करा की वजा, 0 90. बघा मग तुम्हीच सांगा आता, हा 90% काय असतो? पास आहे की नाही. उरलं किती रे? 10% पोरं नापास. कळलं का बघा, है ना. सांगा आता, आता प्रश्न काय विचारलाय? दोन्ही विषयात नापास झालेल्या मुलांची संख्या 40 आहे. आपण 40 लिहिणार, पण कुणाची? नापासवाल्यांची आहे. तर मग नापासवाल्यांनी भागा, म्हणजे कुणी? 10 ने. आणि प्रश्न काय विचारलाय? त्या शाळेत एकूण किती मुलं? 100% मुलं असतात. संपलं उत्तर. आता करा तिरक काय 0 0 घालवा, मग काय उरलं? 100 चोक काय 400. संपलं उत्तर. 400 मुलं असतील. कुठं नाही कळलं सांगा बरं हे बायांनो. ओके चला नेक्स्ट. आता बाळांनो आपला प्रकार बदलला. आता वेगळा प्रकार आला जरा. काय? एक शब्द वेगळा असेल तर. आतापर्यंत काय होतं? तिन्ही शब्द वेगळे होते का नाही? सॉरी, तिन्ही शब्द समान होते का नाही? आता बाळांनो त्या तिघांपैकी एक शब्द वेगळा आहे. म्हणजे वेगळा आहे का नाही, त्याला आपल्यासारखा करून घ्यायचा. म्हणजे आपल्या गटातलं एखादं पोरग जर वाईट नादाला लागलं या, त्याला समजून सांगू चांगलं आणि त्याला चांगलं बनवू आपल्यासारखं. बघा कसं आता. या हे बाळांनो काय म्हटलंय बघा.
एका परीक्षेत 60% विद्यार्थी पास झाले गणितात, 70% विद्यार्थी इंग्रजीत पण पास झाले. कळलं का बघा, दोघं तर पास पास आले, पण 45% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास. अब तुम्हारे हवाले. आता पहिले दोन पास आहेत, पण तिसरा शब्द नापास आहे. एक सांगू आता, मी काय म्हणले, जो वाईट वागतोय ना त्याला पण चांगलं बनवायचं. ऐका, या नापासवाल्याला आपण पास करून घ्यायचा बाकीच्यांसारखा. मग काय नुसतं ना शब्द खोडून टाकला म्हणजे झाला का? तसं नाही होणार. तर त्याला पास करण्यासाठी त्याचा जो अंक आहे का हा 45, बाळांनो त्याला 100 मधनं वजा करायचा. कारण टोटल 100% असतात ना. मग तुम्हीच सांगा, त्याला जर 100 मधनं वजा केला तर उरला किती? तोंडी आहे. 100 मधनं 45 गेले, 55%. कळलं का बघा, परत याच्याकडे बघायचं नाही कधी. संपलं. ही दोन काम करून घेतले का सांगा, शब्द पास केला बाकीच्यांसारखा आणि याला 100 मधनं वजा केलं. आता सांगा मग आले का पास पास पास? की जावा पहिल्या प्रकाराकडं, पहिल्या दोघांची बेरीज करा बरं. पहिल्या दोघांची बेरीज 60 आणि 70 मला येते तोंडी 130, बरोबर आहे. त्याच्यातून काय याला वजा करायचा दोन्ही शब्दवाल्यांना, करा वजा 55ला. सांगा वजा किती येते बघा. आजचा घेतला 10 झाला, माघार दिला 2, 10तनं 5 गेले 5. आजचा घेतला माघार दिला 0, 12तनं 5 गेले काय 7. उत्तर कुणाचं आलं? सगळा शब्द कोणता झालाय आपला? पास. तुम्हीच सांगा, 75% जर पोरं पास होत असतील तर 25% पोरं काय होतील? नापास. मग प्रश्न कुणाचा विचारलाय? तर त्या परीक्षेत नापास किती झाली पोरं? 25%. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं बघा बरं. ओके, या पुढचं अजून एक बघा बाळांनो. बघा बघा, 60% विद्यार्थी इंग्रजी विषयात गणित विषयात उत्तीर्ण म्हणजे पास बर का, पास. त्यानंतर 70% विद्यार्थी इंग्रजीत पास, दोन्ही सारखे आले बर का. पण 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आला का नाही वेगळा. मग चला त्याला आपण बाळांनो पास करूया. मग त्याला पास करण्यासाठी, उत्तीर्ण करण्यासाठी याला बदलायचा आणि 100तनं वजा करायचा. मग सांगा 25 जर 100तनं गेलं तर किती आलं? 75%. आलं का बघा. आता झालं का सगळं पास पास? नियम ठरलाय, पहिल्या दोघांची बेरीज 60 आणि 70ची बेरीज काय? 130. आणि त्यातनं करा 75ला वजा, करा वजा बाकी चला व्यवस्थित. 0तनं 5 जात नाहीत, वजाबाकी तुम्हाला येते बरं का, तेव्हा मी काय जास्त सांगत नाही. मी डायरेक्ट वजाबाकी करतोय. 12तनं 7 गेले 5. मग 55% कुठल्या शब्दाचं उत्तर आलं? उत्तीर्ण. तुम्हीच सांगा रे, 55% जर पोरं पास होत्यात तर 100 पैकी उरले किती? 45% पोरं काय होतील? अनुत्तीर्ण होतील. किसको नाही कलिया. मग प्रश्न विचारलाय अनुत्तीर्ण किती? 45%. संपलं. कुठे नाही कळलं सांगा. ओके, चला अजून एक घेऊ. या बाळांनो या, चला मला सांगा आता, एका परीक्षेत 70% बर का, हे बाळांनो 70% विद्यार्थी इंग्रजीत पास, बरोबर. 65% विद्यार्थी गणितात पास म्हणजे उत्तीर्ण आणि 25% विद्यार्थी
अनुत्तीर्ण. ए टाळक्यांनो, आता अनुत्तीर्ण आलाय का नाही, आला का नाही वेगळा, मग त्याला पास करण्यासाठी काय बदला 25ला आणि किती करून घेणार 75%. कळलं का बघा, 100 वजा केलं ना. सांगा मग आता ठरलंय आपलं पहिल्या दोघांची बेरीज. मग तुम्हीच सांगा 70 आणि 65ची बेरीज एका बाजूला करा. मला तर कळली या 70 आणि 70 140 असतात ना, मग त्यातनं 5 कमी करा कारण तो 65 आहे. 135 मला कळलंय बरं का. तुमचं तुम्ही बघा 135 मधून कुणाला वजा, दोन निवाला कोण आहे रे 75. करा वजा, बघावर वजा किती आली, 5 5 गेलं 0, एकदम 13 7 गेले किती 6. संपलं. मग 60% विद्यार्थी कोण उत्तीर्ण. हे बाळांनो उत्तीर्ण. मग तुम्हीच सांगा 60% जर पोरं उत्तीर्ण होतात तर 40% पोरं काय होतील कार्यकर्त्यांनो अनुत्तीर्ण होतील का नाही सांगा. आता प्रश्न संपलेला नाही, थोडस काहीतरी वाढलंय. या काय केलं बघा आता त्यांनी त्यांनी असं सांगितलंय की 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. म्हणजे 3000 पोरं कुणाच्या इथे उत्तीर्ण का अनुत्तीर्णवाल्याची, उत्तीर्णवाल्याची. म्हणून उत्तीर्णवाल्याने भागा त्याला किती 60ने. आणि बाळांना प्रश्न काय विचारलाय त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी, तर 100 विद्यार्थी 100% असतात. संपलं उत्तर. लावा भाग. शून्याला शून्य गेला, 6 एके 6, 6 पंचे 30 म्हणजे 50. करा गुणाकार, 5 एक 5 आणि 3 0. संपलं. त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी होते 5000. संपलं. खरं सांगा कार्यकर्त्यांनो कुठं नाही रे कळलं तुम्हाला. मी 2 प्रकार शिकवले की नाही आज पास नापासाचे. ज्याने अभ्यास केला त्याला माहिती आहे या टाईपची उदाहरणं परीक्षेला विचारतात आणि मेरिटचं उदाहरण असतं बघा हे. त्यामुळं व्यवस्थित तुम्ही ऐकलं असेल, समज नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा, वहीमध्ये लिहून घ्या. बाळांनो जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण युट्यूबला मोफत व्हिडिओ पाठवतोया, तर ते विद्यार्थी त्या लोकांपर्यंत पोहोचू द्या. ज्यांना खरंच ॲप घ्यायची परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांनी युट्यूबचे व्हिडिओ आहेत ते बघावेत. आणि ज्यांना खरंच बाबा थोडीफार परिस्थिती आहे तर त्यांनी आपले गणिताचे ॲप जे आले ते ॲप खरेदी करावं. बेसिक पासून इतकं जबरदस्त ॲप आहे का नाही. मी 50-60 व्हिडिओ आतापर्यंत पाठवलेत. दर महिन्याच्या 1 तारखेला आणि 15 तारखेला आपण व्हिडिओ पाठवतोय. थोडे थोडे व्हिडिओ करून मुलं ते बघतायत, रिस्पॉन्स छान देत आहेत, सगळ्यांना पडतंय. भरती जर लांब असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर ज्या विद्यार्थ्यांना आपला ॲप पाहिजे त्यांनी ॲप खरेदी करावा. तुमचा 1ही रुपया वाया जाणार नाही हे मी वारंवार सांगतोय तुम्हाला. इतकं ॲप आपण चांगलं घेऊन तुमच्यासाठी आलोय. तर बाळांनो ते ॲप खरेदी करा. आजच्या पुरते एवढंच. उद्या परत एखादं नवीन प्रकरण घेऊन युट्यूबसाठी आपण येणारच आहे. तर पण आजच्या पुरते एवढंच. धन्यवाद.